मित्रांनो, सध्या जग एका अशा टप्प्यावर उभा आहे जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. मध्य पूर्वेतील तणाव आता फक्त राजकीय वाद राहिलेला नाही, तर तो प्रत्यक्ष हल्ल्यांमध्ये बदलताना दिसतो आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा पेट घेत आहे. ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण आणि वाढत चाललेला अविश्वास. अलीकडेच ओमानजवळ समुद्रात एका तेलवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने जगभरात खळबळ उडाली, कारण हा फक्त एका जहाजाचा प्रश्न नाही, तर जागतिक सुरक्षेचा मुद्दा आहे. या प्रदेशात जर संघर्ष वाढला तर त्याचे परिणाम दूरपर्यंत जाणवतील. या भागात लाखो भारतीय काम करतात. युनायटेड अरब एमिरेट्स, सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये आपले लोक रोज कष्ट करत आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी फक्त न्यूज नाही, तर भीती आहे. आपण सुरक्षित आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. संघर्ष फक्त सीमांवर होत नाही, तो घराघरात पोहोचतो. तेलाच्या किमती वाढू शकतात, विमानसेवा विस्कळीत होऊ शकतात, शेअर बाजार डळमळू शकतो आणि शेवटी त्याचा परिणाम आपल्यावर होतो. जगातील मोठे देश आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. चर्चा सुरू आहेत, राजनैतिक पातळीवर संवाद सुरू आहे. पण प्रश्न आहे, हे थांबेल का, की हा संघर्ष आणखी वाढेल? मित्रांनो, मध्य पूर्वेतील हा तणाव फक्त त्या देशांचा प्रश्न नाही, तो संपूर्ण जगाशी जोडलेला आहे आणि अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्याशीही. पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण जागरूक राहूया, माहितीपूर्ण राहूया आणि शांततेची आशा ठेवूया. कारण शेवटी युद्धात कोणीही जिंकत नाही. हरतो तो फक्त माणूसपण.